तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलेलंच होतं की अर्णव आणि इशूचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक इंटरव्ह्यूवर आलेला असतो आणि त्याने इंटरव्ह्यूची सुरुवात तर अगदी लिनियंटली छान केलेली असते आणि इंटरव्ह्यू मध्यंतराला आल्याच्यानंतर तो काही असे विचित्र प्रश्न विचारतो की ज्यानंतर इशू ही खूपच जास्त अनकम्फर्टेबल फील करायला लागते। तर मग अर्णवसुद्धा चिडतो आणि अर्णव त्या इंटरव्ह्यूवरला म्हणतो की हे सगळे प्रश्न तुम्ही विचारताच का आणि मुळात तुम्हाला हे सगळं विचारायला कोणी सांगितलं। त्याचबरोबर तो इंटरव्ह्यूवर सांगतो की सर, सध्या मार्केटमध्ये याच गोष्टींची चर्चा आहे आणि सध्या जे लोकांना हवं आहे ते प्रोव्हाइड करणं आमचं काम आहे। तुम्ही ईश्वरीजी सांगा, अर्णवराजे शिर्केंबरोबर तुम्ही लग्न पैशांसाठीच केलंत का, की खरोखर अर्णवराजे शिर्केंवर तुमचं प्रेम होतं त्यांनी सांगितल्याप्रमाणे? आता हे सगळे प्रश्न जेव्हा मीडिया ईश्वरीला विचारायला लागते तेव्हा मात्र अर्णवला आता खूपच जास्त राग येतो आणि अर्णव आता ताबडतोब त्यांना सांगतो की पुरे झालं हे सगळं, काय सुरू आहे तुमचं? तुम्ही माझ्या बायकोला अनकम्फर्टेबल फील करवताय, तुम्हाला कळतं आहे का हे किती चुकीचं आहे ते? तिला हे सगळं अजिबात आवडत नाही आहे आणि मुळात ज्या माणसांना प्रत्येक गोष्टीची तुलना पैशात करायची सवय असते ना, त्याला ना माणसांची किंमत कळणार ना नात्यांची। माझ्या बायकोचं माझ्यावरती प्रेम आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी पुरेशी आहे। मला वाटत नाही की हे सगळं मला इतर कोणाला तरी एक्सप्लेन करायची गरज आहे। त्यावर मग मात्र आता खरोखर इंटरव्ह्यूवर हा गप्प बसतो आणि अर्णव हा लगेचच ईश्वरीला म्हणतो, मिसिंदर चल आपण वरती जाऊया। आता ईश्वरीला अर्णव वरती जाऊया म्हटल्याबरोबर इशूला जरा बरं वाटतं। इशू ही हो चालेल असं म्हणते तर अर्णव हा लगेचच आकाशला ते इंटरव्ह्यूवर तिकडनं निघून गेल्यावर सांगतो की आकाश, हे इंटरव्ह्यूवर नक्की आले होते कुठून ते जरा शोधून काढ। नाही, मला तरी जरा कळू देत हे नक्की होते कोण आणि आले कुठून होते। आता खरं तर अर्णवला काय डाऊट असतो की ही माणसं जी होती ती राकेशची होती आणि राकेशने मुद्दामून ईश्वरीला त्रास देण्यासाठी हे सर्व केलं असणार, पण खरं तर असं नव्हतं। तर ही माणसं होती ती म्हणजे लावण्याची। आता आकाश अर्णवला सांगतो, दादा यू डोंट वरी, काय करायचं ते मी बघून घेतो, तू काळजी करू नको। त्यानंतर आता अर्णव हा ईश्वरीबरोबर वरती आलेला असतो। आता अर्णवला तर ही गोष्ट अगदी व्यवस्थित माहीत असते की ह्या माणसांमुळे इशू ही खूपच जास्त दुखावली गेलेली आहे। तिच्यावरती जे काही आरोप केले त्यामुळे तिला वाईट वाटले। मग अर्णव हा ईश्वरीकडे येतो आणि आता तो ईश्वरीला समजवायला लागतो की हे बघ मिसिंदर, ही लोक आता जे काही बोलली त्याचा तू अजिबातच विचार करू नकोस। अगं मूर्ख होता तो माणूस की तो तुझ्याबद्दल हे असं काहीतरी फालतू बडबडत राहिला, खरंच सांगतोय मी आणि लक्षात ठेव। त्याबरोबर इशू म्हणते, एक मिनटं सर, तुम्ही आधी माझं ऐकून घ्या। तो इंटरव्ह्यूवर म्हणाला त्यामध्ये चूक काहीच नाही आहे। अहो लोकांना खरोखर हे वाटणं स्वाभाविक आहे ना की मी तुमच्याबरोबर फक्त पैशांसाठी लग्न केलं आहे म्हणून। तुम्ही तरी सांगा ना, मी तुमच्याबरोबर लग्न करण्यामागचं खरं कारण आपण जगाला सांगू शकतो का? नाही ना। जर आपण लोकांना खरं सांगू शकत नाही तर अर्थात लोकांनी काढलेला त्यांचा समज त्यांच्या पद्धतीने बरोबरच आहे। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, हे बघ मिसिंदर, कोणी कोणाशी लग्न करायचं, कोणी कोणाबरोबर आयुष्य घालवायचं हा प्रत्येकाचा स्वतःचा चॉईस असतो, त्यामध्ये कोणीही काहीच डिसाइडेड नसतं। आणि शेवटी तुम्ही म्हणता तसं सगळं काही तर तुमचा गणूबाप्पा ठरवतो। मग जर प्रत्येक गोष्ट तुमचा गणूबाप्पा ठरवतो तर मग आता असं समज की हे सुद्धा तुझ्या गणूबाप्पानेच ठरवलं होतं म्हणून। आता इशू म्हणायला लागते, सर तुम्हाला सगळं कसं सोपं वाटतं ना। अर्णव म्हणत असतो, हे बघ मिसिंदर, आता जे घडून गेलं आहे त्याच्यावरती विचार करून स्वतःच्या डोक्याला बुद्धीला त्रास करून घेण्यापेक्षा मला तरी असंच वाटतं की माणसाने जे जसं आहे ते तसं स्वीकारावं आणि आता तू सुद्धा या गोष्टी स्वीकार, हीच माझी इच्छा आहे। त्याबरोबर इशू म्हणते, सर तुमच्यासाठी हे सगळं खूप सोपं आहे पण माझ्यासाठी हे सगळं तितकं सोपं नाही आहे। तुम्हाला जितकं हे सगळं इझी वाटतं आहे ना तितकं नाही आहे। त्यावर अर्णव म्हणतो, काय इझी नाही आहे? इझी तुला वाटत नाही आहेत गोष्टी, पण खरोखर सगळं खूप सोपं आहे। हे बघ, आपलं लग्न होऊन गेलं, आपल्या घरच्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलं, विषय संपला आपल्यासाठी। हे लोक कोण आहेत ज्यांनी आपल्याला एक्सेप्ट केलंच पाहिजे? काय फरक पडतो आपल्याला जर लोकांनी नाही एक्सेप्ट केलं? लोक काय चर्चा करतात याच्याशी आपला काय संबंध? जर तू मला एक्सेप्ट केलंस, मी तुला एक्सेप्ट केलं तर आपण आपल्या आयुष्यात खुश राहू शकतो। दॅट्स
इट आपल्याला बाकीच्या गोष्टींशी घेणं देणंच नाही आहे ना मुळात. त्यावर इशू म्हणते, सर तुम्हाला ना सगळं सोपं वाटतं. आता मनातल्या मनात ती म्हणत असते, सर अहो तुम्ही एवढं बोलताय खरं, पण तुम्ही तरी कुठे मला मनापासून एक्सेप्ट केलं. जर मनापासून एक्सेप्ट केलं असतं तर म्हणाला नसतात ना असं काहीतरी त्या दिवशी. त्याबरोबर आता अर्णव इशूला विचारतो, मिस इंदौर तुला कुठे तंद्री लागली. त्यावर इशू म्हणते, नाही सर काही नाही, मी अशीच शांत बसले. त्याबरोबर मग अर्णव म्हणत असतो, हे बघ जे घडून गेलं त्याचा विचार करू नकोस, सोडून देतो सर्व विचार, काढून टाक डोक्यातून. जितका वेळ विचार करत राहशील तितका तुला जास्त त्रास होईल. त्यावर इशू सांगते, हो सर. आणि मग आता अर्णवचा फोन वाजतो. अर्णव म्हणतो, मिस इंदौर मी आलोच. आणि मग आता फोनवर बोलण्यासाठी म्हणून अर्णव हा तिकडनं बाजूला जातो. आता अर्णव हा तिकडनं गेल्याबरोबर लगेचच इशूला अर्णवचे भास व्हायला लागतात. अर्णव इंटरव्ह्यूमध्ये माझी ईश्वरी असं म्हणालेलं असतो ते सतत आता इशूला आठवायला लागतं. आणि तिला आता असं वाटत असतं की अर्णव सतत हा आपल्या आजूबाजूला आहे, अवतीभोवती आहे आणि तो म्हणत आहे की मिस इंदौर माझी आहे, ईश्वरी माझी आहे, ईश्वरी माझी आहे. आणि ईश्वरी माझी आहे, ईश्वरी माझी आहे हे अर्णवच्या तोंडून ऐकताना इशूलासुद्धा खूप छान वाटत असतं. आता इशूसुद्धा लाजते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर अहो सारखं काय असं म्हणताय. इतक्यात त्या ठिकाणी खराखुरा अर्णव आलेला असतो. आता इशूला वाटत असतं की हा तिचा भासच आहे. ती आता म्हणत असते, ओ बाद झाला हां, आता काय सारखं ईश्वरी माझी आहे, ईश्वरी माझी आहे म्हणताय. आता पुन्हा असं म्हणायचं नाही, मला अजिबात नाही चालणार. आता खरं तर इशू हे गमतीत म्हणत असते, पण तिथे आता जो खराखुरा अर्णव आलेला असतो त्याला वाटतं की मगाशी तो मीडियासमोर ईश्वरी माझी आहे असं जे म्हणाला त्याच्यामुळे इशू आता चिडले आणि इशू असं म्हणते. मग तो म्हणतो, फाईन फाईन ठीक आहे, आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर आता इथे इंटरव्ह्यू होऊन गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला माझी ईश्वरी असं जे म्हणालेलं असतो ते राकेशच्या तर खूपच जास्त जिवारी लागलेलं असतं. राकेश म्हणत असतो, अरे चिंटुकल्या तू कितीही माझ्या इंदौरी जिलबीला तुझं म्हण, पण काहीही झालं ना तरीही मी तुझं प्रेम कधीही यशस्वी होऊच देणार नाही आहे. मी माझी इंदौरी जिलबी मिळवणार म्हणजे मिळवणारच. शेवटी ती माझी आहे आणि माझीच राहणार. ऑल राईट्स आर रिझर्व. समजलं ना चिंटुकल्या. त्याबरोबर आता लगेचच राकेशकडे अंजली येते आणि विचारते, काय हो काय झालं. तसा राकेश गप्प बसतो आणि काही नाही गं असंच जरा शांत बसलोय, डोकं दुखतंय असं सांगतो. तर आता इथे इशू ही विचार करायला लागते की मी तर खूप मोठी गडबड करून टाकली. आता तिच्या लक्षात येतं की आपण ज्याच्यावर ओरडलो ते खरे अर्णव सर होते. मग आता इशू मागून अर्णवला हाका मारायला लागते, अर्णव सर अहो ऐका माझं, थांबा अर्णव सर. पण अर्णव तिचं काही एक ऐकून घेत नाही, तो थेट तिकडनं निघून जातो. त्याबरोबर मग आता इथे इशू म्हणते, इशू खाल्लीस ना नेहमीप्रमाणे माती. अगं कुठे काय बोलावं आणि कुठे काय नाही हे खरोखर तुला कळत नाही बघ. त्याबरोबर आता मग ती विचार करते की जाऊ दे, आता जे झालं ते झालं, पण जे झालं ते निस्तरायला तर हवंच ना. मग इशू आता नमुताईला कॉल करते. आता नमुताई ही विचारते इशूला, काय गं इशू कशी आहेस. त्यावर इशू सांगते, ताई मी तर बडी आहे, पण मी एक पुन्हा गडबड करून टाकली आहे. त्याबरोबर आता नमू इशूला विचारते, गडबड इशू आता काय केली आहेस तू गडबड. त्याबरोबर इशू सांगत असते, ताई तू रागवणार नाही आहेस ना. त्यावर नमू म्हणते, अगं पण सांगशील तर खरं कळेल ना. मग इशू सांगायला लागते, अगं माझी आणि अर्णव सरांची आज इंटरव्ह्यू होती. इंटरव्ह्यूमध्ये त्या इंटरव्ह्यूवरने मला काही असे प्रश्न विचारले की ज्यामुळे मला अनकम्फर्टेबल फील व्हायला लागलं. मग अर्णव सरांनी त्याची उत्तरं देण्यासाठी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि माझी ईश्वरी असं म्हणाले. त्याबरोबर आता नमू म्हणते, वा बढिया, जिजूंनी तर एकदम बढिया काम केलं. त्यावर इशू म्हणते, अगं हो, आणि त्याच्यानंतर मी खोलीत आल्यावर मला सतत सगळीकडे अर्णव सरच दिसायला लागले. म्हणजे ते होते माझ्याबरोबर, त्यांनी मला समजावलं की आता तू तो विचार सोडून दे वगैरे, आणि ते त्यांचा एक फोन आला महत्त्वाचा कामाचा म्हणून फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेले. आणि नंतरनं मला सगळीकडे तेच दिसायला लागले आणि तेच सतत आठवत होतं, माझी ईश्वरी माझी ईश्वरी. त्यावर नमू म्हणते, शेवटी काय घडलं ते सांगशील का इशू. मग इशू सांगते, आणि मग मी रागाने म्हटलं, रागाने नाही गं खरं तर प्रेमाने म्हटलं की सतत आता माझी ईश्वरी करत राहू नका, असं कसं बोलताय तुम्ही सारखं. आणि त्याच वेळी बरोबर खरे अर्णव सर येऊन माझ्या पुढ्यात उभे होते. नमू म्हणते, हे भगवान ही मुलगी म्हणजे ना. त्यावर इशू म्हणते, ताई आता काय करू तूच सांग. त्यावर नमू म्हणते, आता काय करणार आहेस ते तू ठरव, मला तर काही सुचत नाही आहे. मग इशू म्हणते, ताई मला ना अर्णव सरांना काहीतरी बढिया गिफ्ट द्यायचं आहे, पण काय देऊ ते मला कळत नाही आहे.
तू सांग ना. त्यावर नमू म्हणते, इशू आता तुझ्या नवऱ्याला गिफ्ट काय द्यायचं ह्याच्यात मी काय तुझी मदत करू शकते, हे बघ तू ठरव त्यांना काय गिफ्ट द्यायचं ते. त्यावर इशू म्हणते, अगं ताई प्लीज. त्यावर नमू म्हणते, इशू मला आई हाक मारते, मी तुला नंतर करते, आणि ती फोन ठेवते. तर आता इथे मामा हा ईश्वरीला विचारतो, ईश्वरी काय गं काय झालं, तू खुश दिसतेस खूप, म्हणजे तुझ्या मनातली आडी गेली ना, तुला त्या इंटरव्ह्यूवरने मघाशी जे प्रश्न विचारले त्याबद्दल. त्यावर इशू म्हणते, नाही हो मामा, माझ्या मनात आता ते सगळं राहिलं नाही आहे. उलट तुम्हाला माहिती आहे का, मला ना अर्णव सरांना काहीतरी छान गिफ्ट द्यायचं आहे आणि त्यासाठी मी एक उत्तम प्लॅन बनवला आहे. आता इशूने अर्णवला सरप्राईज देण्यासाठी प्लॅन बनवला आहे म्हटल्यावर मामाला तर खूपच आनंद होतो. मामा म्हणतो, काय तू चिंटूला सरप्राईज देण्यासाठी प्लॅन बनवला आहेस, वा वा वा, काय प्लॅन आहे तुझा, सांग तरी मला. मग आता इशू मामाला सांगायला लागते, सर हे खूपच जास्त बिझी असतात, त्यांना खूप कामं असतात, निवांत असा वेळ त्यांना कधी मिळतच नाही, म्हणून ना मी आज मस्त कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केलं आहे. मामा म्हणतो, सगळ्यांचा. त्यावर इशू म्हणते, नाही हो, मी फक्त माझ्यासाठी आणि अर्णव सरांसाठी कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केलं आहे, म्हणजे ते त्यांनाही भारी वाटून जाईल ना, एकदम सगळीकडे असं छान वातावरण होईल आणि फक्त आम्ही दोघं असू. त्यावर मामा लगेचच आता इशूकडे बघून हसतो. तर इशू म्हणते, नाही म्हणजे तसं मामा ते. त्यावर मामा म्हणतो, चालू द्या तुमचं चालू द्या. तर आता इथे राकेशने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि हे सगळं बोलणं ऐकल्यावर राकेश हा बावळटासारखा हसायला लागतो आणि म्हणत असतो, माझी बिच्चारी इंदोरी जिलबी, चूक केलीस ग तू इथे मामाला सांगायला थांबून. आता बघतो ना मी कसं सक्सेसफुल होतं ते तुझं कॅन्डल लाईट डिनरचं प्लॅनिंग, बघच आता मी काय करतो ते. मग आता तो अंजलीकडे येतो आणि अंजलीला सांगतो, अंजली अगं ईश्वरीजींनी ना अर्णवसाठी आपल्या काहीतरी कॅन्डल लाईट डिनर की काय प्लॅन केलं आहे. नाही म्हणजे त्या माझ्याशी येऊन नाही बोलल्या या विषयावर, त्या मामांबरोबर बोलत होत्या त्यावेळी मी ऐकलं, म्हणजे काही ऐकायला थांबलो नव्हतो, तुला तर माझा स्वभाव माहिती आहे ना, मी फक्त तिथून चाललो होतो आणि त्यावेळी माझ्या कानावरती ते शब्द पडले. तर ईश्वरीजींनी छान कॅन्डल लाईट डिनर प्लॅन केला आहे, तर त्यांना सुचवतो खूप साऱ्या कॅन्डल लावा वगैरे. त्यावर मग आता इकडे अंजली वरती येऊन बघते तर इशूने छान डेकोरेशन केलेलं असतं. आता अंजली इशूला सांगते, ईश्वरी छान मस्त चिंटू यायच्या आधीच तू कॅन्डल जाळून ठेव, म्हणजे कसं चिंटू आला की त्याला सगळं अगदी छान असं दिसेल आणि तो खूप खुश होऊन जाईल. त्यावर हे ऐकून इशू म्हणते, वा अंजलीताई, तुम्ही तर एकदम बढिया आयडिया दिलीत. आता इशू ही म्हणते, चालेल तुम्ही म्हणताय ना, मी अगदी तसंच करून ठेवेन. आज ना अर्णव सरांना एकदम बढिया फिलिंग यायला पाहिजे माझ्याकडून. आणि त्यानंतर आता ईश्वरी ही संध्याकाळी अर्णव यायच्या टायमावर 8 वाजता सगळ्या मेणबत्त्या वगैरे व्यवस्थित जाळते आणि आता अर्णवची वाट बघत थांबण्यासाठी ती खाली गेलेली असते. सगळ्यांचा डोळा चुकून राकेश हा वरती आलेला असतो. आता राकेश हा वरती येतो आणि सरळ ईश्वरी आणि अर्णवच्या खोलीत घुसतो. खोलीत येऊन तो ईश्वरीने ज्या सगळ्या कॅन्डल जाळलेल्या असतात त्याच्यात बघतो आणि म्हणायला लागतो, किती मेहनत केली होती माझ्या इंदोरी जिलबीने, पण आता काय उपयोग या सगळ्या मेहनतीचा, आता हे सगळं जाणार पाण्यात, कारण हे सगळं माझ्यासाठी नाही आहे आणि माझ्या इंदोरी जिलबीने इतर कोणासाठी काही केलेलं मला पसंत येणार नाही. आणि मग आता तो काय करतो, तो थेट त्यातली एक मेणबत्ती उचलतो आणि ती मेणबत्ती आता एका खिडकीच्या पडद्याला लावतो आणि म्हणतो, आता हळूहळू थिणगी सुलगेल आणि मला हवाय तसा पराक्रम घडेल, आणि तो तिकडनं अलगच निघतो. आता अर्णव हा घरी आलेला असतो. आता ईश्वरीला असं दरवाजावर उभं राहिलेलं पाहून अर्णवला जरा आश्चर्यच वाटतं. तो विचारतो, मिस इंदौर काय झालं आहे काय, तो अशी बाहेर का उभी आहेस. इशू म्हणते, नाही हो, काही व्हायला कशाला हवं, चला. अर्णव म्हणतो, कुठे. इशू म्हणते, घरात चला, आता यावेळी कुठे घेऊन जाणार मी तुम्हाला. अर्णव घरात येतो. अर्णवला इशू पटकन आशाताईंना पाणी आणून द्यायला सांगते. आशाताई पाणी देतात. त्याबरोबर इशू अर्णवला म्हणते, आपण खोलीत जाऊन बसूया. अर्णव म्हणतो, का, बसूया ना इथेच हॉलमध्ये थोडा वेळ, मी दमलो आहे. इशू म्हणते, चला ना वरती जाऊन बसा, म्हणजे तुम्हाला छान वाटेल, बरं वाटेल. अर्णव म्हणतो, ठीक आहे चल. मग आता इशू ही अर्णवला घेऊन थेट वरती खोलीमध्ये येते. आता खोलीत आल्याच्या नंतर इशू आणि अर्णव हे दोघंजणं दरवाजा उघडतात. दरवाजा उघडेपर्यंत तर इशूचा चेहरा खूप फुललेला असतो. तिच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद ओसांडून वाहत असतो. पण दरवाजा उघडल्यावर त्यांच्यासमोर एक भयान चित्र येतं. ते म्हणजे त्यांच्या खोलीत जी खिडकी आहे त्या खिडकीचा पडदा जळत असतो. आता खिडकीचा पडदा जळताना बघून अर्णव आणि इशू दोघंही आश्चर्यचकित होतात. इशू घाबरते आणि जोरात ओरडते,
हे भगवान. तर अर्णव हा पटकन डोकं चालवतो आणि खोलीमध्ये जाऊन बाथरूममधनं पटकन आता तो पाण्याचा एक भरलेला जग घेऊन येतो आणि आता तो ते पाणी त्या पडद्यावरती ओततो. त्याबरोबर आता तो पडदा हा विझतो. आता इशूची एवढी मेहनत वाया गेलेली असते, ती पडदा जळालेला असतो. यामुळे इशू नाराज होते आणि म्हणते, अर्णव सर, अहो हे सगळं. त्यावर अर्णव म्हणतो, तू हे सगळं माझ्यासाठी केलं होतंस? त्यावर इशू म्हणते, हो, पण बघा ना हे सगळं काय होऊन बसलं ते. त्याबरोबर अर्णव म्हणतो, इट्स ओके मिस इंदौर, चिल. आणि मग आता अर्णव हा लगेचच आशाताईंना हाक मारतो आणि सांगतो, आशाताई हे सगळं पटापट प्लीज साफ करून घ्या. मिस इंदौर तू एक काम कर, तोपर्यंत तू जा आणि मस्तपैकी स्टडीमध्ये खाली बस, मी सुद्धा आवरून घेतो. त्यावर इशू म्हणते, ठीक आहे. मग इशू आता स्टडीमध्ये जाऊन खाली बसते. तोपर्यंत आता आशाताई आवरून घ्यायला लागतात आणि अर्णव हा सुद्धा जातो आणि स्वतः फ्रेश होऊन येतो. आणि मग तो फ्रेश होऊन आल्याच्यानंतर बघतो तर काय, सर्व मेणबत्त्या वगैरे तर तशा व्यवस्थितच असतात, फक्त एकच मेणबत्ती पडद्यावर पडलेली असते. मग अर्णव आशाला हाक मारतो आणि सांगतो, मिस इंदौरला पाठवून द्या. मग आशा मिस इंदौरला पाठवून देते. इशू तिथे येते आणि त्याच्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी ज्या मेणबत्त्या विझवलेल्या असतात आशाताईंनी, त्या सगळ्या मिळून परत जाळतात. आणि त्यानंतर अर्णव हा इशूला म्हणतो, हॅपी. त्यावर इशू ही म्हणत असते, हो हॅपी, मला वाटलं नव्हतं सर की हे. त्यावर अर्णव म्हणतो, हे बघ मिस इंदौर, एखादी गोष्ट जर नेगेटिव्हली घेण्याचं ठरवलं ना, तर तुम्ही कितीही काहीही केलं तरी तिचा इम्पॅक्ट हा नेगेटिव्हच पडतो. पण एखादी गोष्ट जर पॉझिटिव्ह वेमध्ये घ्यायची ठरवली ना, तर कितीही नेगेटिव्ह गोष्ट असली तरी तिचा इम्पॅक्ट पॉझिटिव्हच पडतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे आपण दोघं असू ना, तिथे कधीच काहीच चुकीचं किंवा वाईट नाही घडू शकत, कळलं ना? जिथे तू माझ्याबरोबर आहेस तेच माझ्यासाठी जगातलं बेस्ट सरप्राईज आहे, कळलं? त्याबरोबर हे ऐकून इशू खूपच खुश होते. त्यावर इशू म्हणते, सर आज तुम्ही खूप फिल्मी बोलताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बाय द वे, ह्या सगळ्या गडबडीत राहूनच गेलं की. त्यावर अर्णव म्हणतो, काय आता राहिलं? त्यावर इशू म्हणते, थांबा आले. आणि मग ती आता पटकीने जाते आणि बॉक्स घेऊन येते 2. त्याबरोबर आता अर्णव विचारतो, हे काय आहे मिस इंदौर? त्यावर इशू सांगते, उघडून बघा. अर्णव उघडतो तर त्यामध्ये वॉच असतं. अर्णव म्हणतो, वॉच? त्यावर इशू म्हणते, कपल वॉच. हे बघा, ह्या ज्या वॉच आहेत ना, त्या मी आपल्या दोघांसाठी घेतल्यात. याच्यात तुम्ही मला मिस करत असलात ना, की ते जर वॉचचं बटन तुम्ही दाबलं तर त्याचा आवाज मला येईल, आणि जर मी तुम्हाला मिस करत असल्यावर बटन दाबलं तर आवाज तुम्हाला येईल. म्हणजे आपण सतत जे भांडत असतो ना आणि बोलणं बंद करतो ना, ते बंद जरी केलं तरीसुद्धा आपल्यातला संवाद काही संपणार नाही. अर्णव म्हणतो, आपल्यातला संवाद जपण्यासाठी आपल्याला हे वॉचची गरज नाही आहे, पण तरीही तू दिलेलं हे कपल वॉच मला खरोखर खूप आवडलं. खूप छान गिफ्ट आहे हे मिस इंदौर. त्याबरोबर इशू म्हणते, आवडलं ना तुम्हाला? मग बढिया. त्याबरोबर आता इशूच्या चेहऱ्यावरती हा जो आनंद आलेला असतो तो बघून अर्णवलासुद्धा खूप भारी वाटलेलं असतं आणि त्याच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आलेलं असतं. अर्णव आता इशूला म्हणत असतो, बाय द वे, हे सगळं माझ्यासाठी प्लॅन करावं अशी आयडिया तुला दिली कोणी? त्यावर इशू म्हणत असते, मीच केलं सगळं तुमच्यासाठी. त्यावर अर्णव म्हणतो, व्हॉट? माझ्यासाठी हे सगळं तू केलंस? त्यावर इशू आता लाजायला लागते. तर अर्णव म्हणतो, छान आहे, छान वाटलं. त्यानंतर आता आपण पाहतो की हे सगळं काही राकेश आता चोरून बघतो आणि राकेशला मात्र हे सगळं बघून खूपच जास्त जेलेसी व्हायला लागते, राग यायला लागतो. राकेशला अपेक्षित असतं की खोलीमध्ये अर्णव ईश्वरीवरती चिडेल, रागवेल की तुला काय गरज होती खोलीमध्ये मेणबत्त्या वगैरे जाळण्याची, तू काहीतरी आगाऊपणा केलास आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं. पण होतं मात्र काहीतरी उलटं. अर्णव चिडण्याऐवजी उलट तो त्या सगळ्या गोष्टींमध्ये दुरुस्ती करतो आणि त्यानंतर इशू आणि अर्णव हे दोघं जण मिळून छान असं सेलिब्रेशन करतात, कॅन्डल लाईट डिनर करतात, इशू अर्णवला गिफ्ट देते वगैरे. आणि हे सगळं बघून राकेश मात्र जळत राहतो आणि आता त्याला इतका राग येतो की तो स्वतःच्या हातामध्ये काचेचं ग्लास फोडून घेतो आणि त्याच्यामुळे त्याच्याच हातामध्ये सगळ्या काचा घुसतात आणि त्याला त्रास होतो. पण तरीही त्याला फरक पडत नसतो, कारण त्याच्यासमोर सगळ्यात मोठा त्रास म्हणजे इशू आणि अर्णव एकत्र आहेत असंच त्याला वाटत असतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.